आज शिवजयंती राज्यभर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली। मनसेकडून सुद्धा शिवप्रताप असा एक मस्त असा कार्यक्रम ठेवलेला होता। त्यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। कसा कार्यक्रम आहे आपण मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे जाणून घेऊया। सर, कशा प्रकारचा आजचा कार्यक्रम होता? खरं म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की 19 फेब्रुवारी 1630 हे छत्रपतींचा जन्मदिवस। गेले कित्येक वर्ष हिंदू संस्कृतीप्रमाणे आम्ही तिथीवरती शिवजयंती साजरी करतो। राज्य सरकारने तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आज ही शिवजयंती साजरी होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमच्या महिला वर्गाकडून आज ही शिवजयंती या ठिकाणी साजरी होते। सुप्रियाताई, रीटाताई, आमच्या शलाकाताई, या सगळ्याच, नम्रताताई, माझी सौभाग्य होती, या सगळ्यांनी मिळून अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये आज एक केवळ महिलांनी छत्रपतींच्या वरती केलेलं एक नाटक ज्याचं नाव शिवप्रताप ते आज या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रयोग आहे तो, आणि 60 महिला मिळून ते नाटक करतायत। एक प्रकारे महिलांनी छत्रपतींना वाहिलेली आदरांजलीच आहे, मानवंदन आहे, सन्मान आहे असं म्हणाल तर चुकीचं ठरणार नाही। ज्या राजाने केवळ हिंदुत्व नाही तर आमची अस्मिता सुद्धा जागृत केली आणि समस्त हिंदू जनतेला सन्मान दिला, त्या राजाचा आज हा शिवजयंतीचा कार्यक्रम आहे आणि तो या ठिकाणी साजरा होतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यभर बघितलं पुरुष हे शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरा करत होते। मनसेकडून पहिल्यांदा महिलांनी शिवप्रताप दिन आज साजरा केला। हे राज्यभर असेच प्रयोग करण्यात येतील का? हा, मला वाटतं की माझे सौभाग्यवतीने ते मला कल्पना दिली। मी म्हणालो फार चांगली कल्पना आहे, आपण केलं तर फार बरं होईल, आणि त्याप्रमाणे आता ते केलेलं आहे। मी मुद्दाम त्या नाटकाला बसलोय। आता मी ते नाटक पाहिल्यानंतर आमचे जे राज्याचे म्हणजे आमचे अध्यक्ष आहेत सन्मान्य राजसाहेब यांच्याशी नक्की चर्चा करेन। त्याच्यावरती साहेब निर्णय घेऊ शकतात, तो निर्णय घेण्याचा मला अधिकार नाही। नक्कीच मराठा आरक्षण सध्या रान पेटलेलं आहे। उद्या राज्यसभा विशेष अधिवेशन बोललेलं आहे, पण यापूर्वी पण असेच अधिवेशन झालेले आहेत, पण मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। उद्याचे अधिवेशन काही मराठा समाजाला काही मिळेल असं तुम्हाला वाटते का? मला असं वाटतं किती जर झाली तर साहेबांनी सांगितलेलं आहे की शेवटी कसं आहे की आरक्षण हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतला नाही आहे, केंद्र सरकारच्या अखत्यारीतला, आणि आता तो बॉल चेंडू गेलेला आहे सुप्रीम कोर्टाकडे। त्याच्यामुळे माहिती नाही मला कितपत आरक्षण राज्य सरकारने देऊ जरी केलं तर तो कितपत टिकेल। आरक्षण मिळालं तर चांगलंच आहे, परंतु आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, कुठल्याही जाती धर्माची लोक असत जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्या सगळ्यांना आरक्षणे मिळाले पाहिजेत। आर्थिकदृष्ट्या सबळ नसणाऱ्या लोकांना, अशा प्रकारची भूमिका राजसाहेबांनी स्पष्टपणे मांडलेली आहे आणि ती भूमिका आम्ही घेऊन चाललेलो आहोत। त्याच्यामुळे जे खरंच मराठा समाजाची लोक गरीब आहेत, ज्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ नाही आहेत, अशांना आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आमची भूमिका आहे। त्याच्यासोबतच घटनेने ज्यांना अधिकार दिलेले आरक्षण दिलेले आहे त्यांच्या कुठल्या आरक्षणाला धक्का न लागता इतरांना आरक्षण मिळावं अशी साहेबांची भूमिका आहे। आज सकाळी एक भेट झाली आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पूर्ण राज्यभर त्या भेटीची चर्चा होती। आगामी काळात मनसे आणि भाजप युती होईल असं तुम्हाला वाटते? तो विषय राजसाहेबांचा आहे, पक्षप्रमुखांचा आहे, त्या विषयावरती आज तरी भाष्य करणं उचित नाही, कारण गोष्टी घडत असतात। शेवटी काय असेल की विचारधारा जर एक असेल तर पुढचा मार्ग मोकळा होत असतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती न बोलणं उचित आहे। नक्कीच या भेटीने पण ठाकरे गटाने टीका केली आहे। 2 व्यापारी भेटले अशी टीका अरविंद सावंत यांनी, कसं बघता त्या टीकेकडे? शरद पवारांना ते भेटले त्यावेळेला काय बोलायचं आम्ही? बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, मुठमाती दिली असं बोलायचं? और आशिषला का आज भेटायला येतोय का? तुम्ही भेटत होतात, तू आणि मी भाऊ भाऊ दोघे म्हणून खाऊ खाऊ महापालिकेत चालूच होतं ना, राज्यातही चालू होतं, ते विसरलात? आम्ही तसं काय केलेलं नाही। जर साहेबांकडे जर कोण येऊन भेटणार असतील तर साहेब भेटतात, उद्या तुम्ही आलं तर तुम्हालाही भेटतील, तेच काय अडचण आहे? त्याच्यामुळे
त्या टीकेला काय अर्थच नाही. नाही, एक प्रकारे भाजप आणि मनसेची युती होत असल्यामुळे दक्षिणमध्ये कुठेतरी त्याची सीट जायची त्यांना भीती आहे, त्या माध्यमातून त्यांनी टीका केली असं तुम्हाला वाटते का? अजून तरी नक्की माहिती नाही काय चाललंय ते झाल्यानंतर त्याच्याविषयी भाष्य करणं बरं पडेल. शेवटचा प्रश्न, उद्या मनसेची बैठक आहे, कशा संदर्भात ही बैठक असणार आहे? लोकसभेच्या संदर्भातच ती बैठक आहे. आम्ही सगळ्या लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेतोय की नक्की काय करायचं काय नाही करायचं. तो आढावाची बैठक आहे. उद्या एक 10-11 मतदारसंघ आहेत आणि 22 तारखेला परत 10-11 मतदारसंघ आहेत. अशी बैठका चालू आहे. धन्यवाद नांदगावकरजी. आपण बघू शकतो की शिवसेना ठाकरेगड जेव्हा भेटते तेव्हा आम्ही असंच म्हणायला पाहिजे होतं का, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन अनुप सोबत मी आवेश तांदळे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.